तर मित्र हो, आता आपण पोचलो आहोत दादर येथील शिवसेना भवनच्या इथे आणि आपल्याला आता सरळ शिवाजी पार्कच्या इकडे जायचं आहे। तर चला क्रॉस करूया अगोदर। तर मित्र हो, पाठीमागे बघताय तुम्ही शिवसेना भवन आहे। मित्र हो, 2-4 मिनटं चालत आता आपण पोचलो आहोत शिवाजी पार्कच्या इथे आणि समोरच आपल्याला इकडे ना गेट दिसतोय आपल्या या आर्ट फेस्टिवलचा। तर चला आतमध्ये ना प्रवेश करूया। तर मित्र आता आपण शिवाजी पार्कच्या इथे पोचलो आहे आणि इकडे बघताय छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल। तर हा मित्रांनो प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये आता आपण प्रवेश करूया। तर मित्र हो, आता आपण पोचलो आहोत दादर येथील शिवाजी पार्कच्या इथे आणि इकडे पाठीमागे बघताय मित्रांनो, इकडे तुम्हाला शस्त्र दिसतील पाठीमागे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या लढाई केल्या आणि त्या लढाईमध्ये जी शस्त्र वापरली होती तर तिथे मित्रांनो तुम्हाला दिसतील। तर जाऊया तिकडे, प्रवेश केला आतमध्ये आपण शिवाजी पार्कच्या इथे।
नमस्कार मित्र हो, मी मोरघाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मोरिया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये। तर मित्र आज शनिवार असल्यामुळे कसं माहिती आहे, कामावर हाफ डे होता आणि हाफ डेने आता आलो मी दादरला। तर दादरला यायचं कारण म्हणजे काय माहीत आहे, तर आपण मगाशी तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलात की काय माहीत आहे की आपण दादरला शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल आयोजित केलेला आहे। तर 2 दिवस झाले आणि आज 3रा दिवस आणि उद्या पण असणार आहे 4थ्या दिवशी, म्हणजे 4 दिवसाचा हा आर्ट फेस्टिवल असणार आहे। तर आपण आलो आज दादरला। तर खूप छान मित्रांनो, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलात की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लढताना जी शस्त्रे वापरली होती, तर ती शस्त्रे मित्रांनो तिथे ठेवली होती दाखवण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी। तर खूप छान वाटलं आणि बघायला पण। आणि आता आपण आहोत दादरच्या या आपल्या शिवाजी पार्कच्या इथे, बघताय पाठीमागे। तर जुन्या गोष्टी थोड्याशा उफाळून आल्या, कारण याच मैदानामध्ये मित्र आम्ही रविवारचे आपले मंचा पॅकर्स आपली टीम यायची खेळायला, आणि आता कसं थोडंसं लांब गेल्यामुळे यायला भेटत नाही। तर आता आपण शिवाजी पार्कला आहोत आणि वाजले आता नाही म्हटलं तर 4 वाजले आहेत। तर इथून आता आपल्याला जायचं आहे वनिता समाज हॉलच्या इथे। तर जिथे आर्ट फेस्टिवल आता तुम्ही बघितलात, तर तिकडे पण आर्ट फेस्टिवल आहे, ह्याच संस्थेने आयोजित केलेला आहे। तर मित्र हो, जाऊया आपण तिकडे आता वनिता समाज हॉलच्या इथे, तर तिकडे बघूया कसं काय असणार आहे। आणि कसं मित्रांनो माहीत आहे, तर तिकडे आपल्याला एका व्यक्तीने इन्व्हाइट केलं आहे। तर समोर बघताय मित्रांनो, हा गेट आहे। तर याच गेटने आपण आता आतमध्ये प्रवेश करूया। तर मंडळी, आता आपण आलो आहोत दादर शिवाजी पार्कच्या इथे। तर बघताय तुम्ही इकडे, तर हाच मित्र हो प्रवेशद्वार आहे। तर हा एक प्रवेशद्वार आहे। त्याचबरोबर मित्र हो, त्या साईडला पण तुम्ही बघता तिकडे एक प्रवेशद्वार आहे। आणि बऱ्याचशा सेलिब्रिटीने मित्रांनो इकडे पहिल्या दिवशी हजेरी लावली होती। तर तुम्ही बघता इकडे। तर मित्र हो, आपण मगाशी शिवसेना भवनच्या तिकडे होतो, तिकडनं चालत आपण शिवाजी पार्कच्याकडे आलो। आणि शिवाजी पार्कमध्ये एंट्री म्हणजे प्रवेश करताच आपल्याला आर्ट फेस्टिवल चालूच झाला। तर तिकडे तुम्हाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्या लढाई झाल्यात, तर लढाईमध्ये ज्या शस्त्र वापरली होती, तर ते शस्त्र तुम्हाला मी त्या आर्ट फेस्टिवलमध्ये तुम्हाला दाखवली। आणि तिकडनं आता परत चालत चालत आपण 5 मिनटं चालत आपण, हे आता काय आहे एरिया, शिवाजी पार्क जिमखान्याच्या इथे आपण परत आलो आहे। आणि त्यांचंच फेस्टिवल आर्ट आहे मित्रांनो। तर हे तुम्हाला दाखवतो इकडे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये। जसं होईल तसं तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवेनच। तर चला। आणि मित्र हो, खरोखर एवढं तापतं आहे ना, गरम जाम होतं आहे। तर मित्र हो, बरेचसे यूट्यूब क्रिएटर मित्रांनो इकडे आलेले आहेत। तर इकडे बघताय हे पण मित्रांनो ह्यांचं पण चॅनल आहे, तर सिद्धार्थ मोरे, सिद्धार्थ मोरे या नावाने त्यांचं चॅनल आहे। छान व्हिडिओ असतात। तर मित्रांनो लाईक शेअर करून कमेंट करा, त्याचबरोबर त्यांच्या चॅनलला पण मित्रांनो सबस्क्राईब करा। तर चला थोडं फिरूया आपण। ह्या साईडला बघताय मित्र हो, या साईडला ना सेल्फी पॉईंट बनवला आहे। तर तुम्हाला जास्त असं सांगत बसत नाही आहे, कारण तुम्हाला दिसेलच। तर तुम्ही कधी शिवाजी पार्कला आलात तर तुम्हाला हे
स्टॅट्यूचे चित्र तुम्हाला दिसेल तिकडे पुतळा. त्याचबरोबर इकडे हे आहे दादर शिवाजी पार्क. तर तिकडचं मॅप दिला आहे तुम्हाला ह्या. तर क्रिएशन मित्रांनो, क्रिएटिव्हिटी बघा काय आहे ती. त्याचबरोबर शिवाजी पार्क, इथे बरेचसे खेळाडू मित्रांनो इकडे होऊन गेले आहेत. तर या साईडला बघताय तुम्ही मैदान. तर मगाशी आपण तिकडे सेल्फी पॉईंटच्या इकडे होतो आणि तिकडनं आता मी प्रवेश केल्यानंतर ह्या साईडला बघूया काय काय आपल्याला बघायला भेटतं इथे. तर नॉवेल आयडियाज. तर या साईडला तुम्हाला बरेचशा अशा छान अशा फ्रेम दिसतील. तर मी दादरकर, आम्ही मुंबईकर, जय महाराष्ट्र अशा बऱ्याचशा अशा नावाच्या तुम्हाला मित्रांनो इकडे फ्रेम दिसत आहेत. तर दादा तुमचं कधीपासून आहे हे? बुधवारपासून चालू झालं. हां, रविवारपर्यंत आहे. अच्छा. आणि तुमचं स्टॉल आहे काय? कुठे स्टॉल आहे? अच्छा अच्छा. हां, तर तुम्हाला जर ऑर्डर द्यायचे असतील तर तुम्ही ऑनलाईन वगैरे करू शकतात ना? ऑनलाईन करतो. हां, आमचं इन्स्टा ID आहे. तर मित्र हो बघा इकडे तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या. याच्यावर सगळे प्रॉडक्ट्स कॅटलॉग. अच्छा अच्छा. आणि तुम्हाला मग होम डिलिव्हरी कस्टम तुम्ही आम्ही करू शकतो तुमच्या आवडीनुसार. अच्छा. नेम प्लेट किंवा काही असे वेगवेगळे कस्टम आयटम असतील आम्ही करू शकतो. तर मित्रो तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल, छान अशा सुंदर अशा ना सुबक इकडे फ्रेम आहेत, तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर धन्यवाद दादा. आणि नंतर परत आपण इकडे आलो. इकडे बघू शकता बरीचशी गर्दी आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला कसं जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला मी दाखवेनच. तर या साईडला पण बघताय आपण. तर ताम्रकास्य. तर या साईडला आताच सुरुवात झाली आहे मित्रांनो त्याला लावायला. तर टाकू थोड्या वेळाने आपण. त्याचबरोबर या साईडला पण मित्र बघा साडीच बघताय तुम्ही. आणि इकडे फूड आर्ट आहे मित्रांनो, फूटवेअरचं. बऱ्याचशा तुम्हाला इकडे लेडीजच्या फूटवेअर वगैरे भेटतील. त्याचबरोबर बॅग्स वगैरे आहेत. तर इकडे तुम्हाला पारंपरिक वस्त्र दिसतील तुम्हाला. त्याचबरोबर इकडे फ्युजन आर्ट. तर बऱ्याचशा तुम्ही तांब्याच्या, त्याचबरोबर इकडे तर या साईडला पाहू शकता मित्र, खूप छान असताना क्रिएटिव्हिटी तुम्ही बघताय. तर मित्र हो, मगाशी आपण सेल्फी पॉईंटच्या तिथे होतो. तिथनं म्हणजे आपण प्रवेश केल्यानंतर आपण इकडचा जो भाग होता तो आपण कव्हर केला. तर बरंच छान असं क्रिएटिव्हिटी मित्रांनो तुम्ही बघितलं असाल. तर छान अशा क्रिएटिव्हिटीने
स्टॉल सजले पण आहेत आणि त्या वस्तू पण तशा आहेत. तर खूप छान वाटतं बघायला पण. आणि मित्र हो, कधी आलात तर किंवा त्यांचा मी ऑनलाईन नंबर वगैरे त्यांना मला देऊन ठेवला आहे. आणि तुम्हाला जर प्रोडक्ट खरेदी करायचे, परचेस करायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचबरोबर आता इकडचा आपला पण जो भाग होता पोर्शन तो आम्ही म्हणजे मी तुम्हाला दाखवला आहे. आणि आता जाऊया त्या साईडला, तिकडचा भाग आपण कवर करूया थोडासा. आणि थोडक्यात मित्रांनो तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये, कारण ब्लॉग थोडासा मोठा होण्याचे चान्सेस पण जास्त आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. तर चला. तर एकदंत आर्ट्स अँड क्रिएशन, तर इथे तुम्ही छान अशा सुबक इकडे छान अशा मूर्त्या पाहू शकता इकडे. त्याचबरोबर या साईडला मित्र हो लोगो पण आहेत. ऑनलाईन वगैरे पण परचेस करता का? हां, तर ऑनलाईन परचेस करायचं असेल तर आमचा इंस्टाग्राम पेज आहे एकदंत आर्ट्स, किंवा अच्छा. आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज जरी केला आम्ही कॅटलॉग शेअर करू. ऑनलाईन डिलिव्हरी भेटेल. अच्छा अच्छा. तर कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवा ना तुम्ही. माझा नंबर घ्या 993000889662. संजय शिंदे. अच्छा. तर मित्र हा नंबर कॉन्टॅक्ट तुम्हाला दिला आहे. तर तुम्ही ना ऑर्डर करायचे तर या नंबरवर किंवा इंस्टाग्रामच्या पेजवर जाऊन तुम्ही एकदंत आर्ट्स, हां, तर त्या पेजवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. छान आहेत, कारण गेल्या वर्षी आपण इकडून टी शर्ट खरेदी केलं होतं आपण. तर मंडळी आता आपण ना आतमध्ये ह्या साईडला आलो आहे. आणि आपण मेन कशासाठी आलो माहीत आहे, तर बायग्याक भेटो. तर कारण बायग्याचा पण इकडे स्टॉल हा टी शर्टचा, तर त्यांका पण भेटूया. तर बरीचशी गर्दी आहे तिकडे, तर थोडीशी गर्दी कमी झाल्यानंतर आपण जाऊया तिकडे. आणि या साईडला पण बघताय बरेचसे स्टॉल आहेत. आणि या साईडला आर्ट गॅलरी आहे. तर हे कवर झाल्यानंतर मित्र आपण आर्ट गॅलरीमध्ये जाऊया. चोवीस तुकडे असतात जोडायचे, पूर्ण चित्र चित्र. तर मित्र हो, आपण आलो आता इकडे मावळा स्टॉलच्या इथे. आणि आपण बरंचसं नाव ऐकलं यांचं आहे, तर त्यांच्यामुळे आपण आलो इकडे आवर्जून आहे. तर काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल थोडंसं? नमस्कार. शिवछत्रपतींचा इतिहास आपल्याला वाटतो की आपल्याला माहिती आहे, पण अनफॉर्च्युनेटली 90% लोकांना 90% इतिहास माहिती नाही. प्रयत्न असा आहे की खेळता खेळता जर लहान मुलांना योग्य वयामध्ये योग्य इतिहास शिकवला तर तो त्यांच्या लक्षात राहू शकतो. म्हणजे जसं नवा व्यापार खेळून मुंबईच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा मुंबईमधल्या जागा माहिती आहे, अशाच पद्धतीने जर खेळता खेळता मुलांना इतिहास शिकवला, शिवछत्रपतींबद्दलच्या घडलेल्या घटना, त्या स्वराज्य बांधणीमधल्या घटना, त्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं असे जर योद्धे जर कळले तर त्याचा फार चांगला उपयोग होऊ शकतो. अशा उद्देशाने बनवलेला हा अवॉर्ड विनिंग, नॅशनल अवॉर्ड विनिंग बोर्ड गेम आहे मावळा. शिवजन्मापासून तर अफजल खानाच्या वधापर्यंत अशा 32 घटनांचा हा पूर्ण प्रवास आहे. खेळता खेळता तुम्हाला वेगवेगळ्या घटनांबद्दलची माहिती कळते, वेगवेगळ्या योद्ध्यांबद्दलची माहिती कळते. शिवछत्रपतींचा मावळा म्हणून तुम्ही हा पूर्ण प्रवास करता. आवडत्या रंगाचं टोकन घ्यायचं आणि पहिल्या घरावरती म्हणजे शिवजन्मावरती ठेवायचं आणि इथून तुमचा प्रवास सुरू होतो. फासे दिलेले आहेत, हर हर महादेव म्हणायचं, फासे टाकायचे. फासेचं दान ठरवतं की तुम्ही कुठे जाणार आहात. या पूर्ण प्रवासामध्ये काही चांगल्या घटना आहेत, काही वाईट घटना आहेत. चांगल्या घटनांवरती आलात तर तुम्हाला बक्षीस स्वरूपामध्ये होन मिळतात, पण तेच जर वाईट घटनांवरती आलात, कोणाला परत द्यावा लागला, पुणे सुभेमध्ये माघार घ्यावी लागली, किंवा अफजल खान मंदिरं तोडतो आहे किंवा गावं लुटतो आहे, तर अशा ठिकाणी तुम्हाला झालेलं स्वराज्याचं नुकसान भरून काढावं लागतं. चांगल्या आणि वाईट घटनांच्या ह्याच्यामध्ये पैसे द्यावे लागले की मुलांच्या लक्षात येते की किती चांगल्या आणि वाईट घटनांचा हा प्रवास होता. या पूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला वेगवेगळे योद्धे पण मिळतात. या प्रत्येक योद्ध्याच्या कार्डच्या मागं त्यांच्या योगदानाची घरं दिली. तुम्ही जर या घरांवरती आला तर तुम्हाला त्याचा ॲडिशनल फायदा होतो. महाराजांना त्या काळी जसं योद्ध्यांनी मदत केली होती, मावळ्यांनी मदत केली होती, तसे हे मावळे तुम्हाला आत्ता पण मदत करतात हा खेळ जिंकण्यासाठी. खेळत खेळत यायचं, अफजल खानाच्या वधापर्यंत यायचं. 32व्या घरावरती आले की तुम्ही जमवलेली सगळी होन स्वरूपातली संपत्ती, मावळे, दुर्गांचे कार्ड हे सगळं घ्यायचं आणि महाराजांच्या चरणावरती अर्पण करायचं.
ज्याचं समर्पण सगळ्यात जास्त आहे, जो सगळ्यात जास्त संपत्ती महाराजांच्या चरणावर अर्पण करतो, त्याचा मान मोठा, म्हणून मग तो जिंकला, असा हा खेळ आहे. या सगळ्या 32 घटनांची माहिती देणारं एक पुस्तक आहे. याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये सगळ्या घटनांची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर आपले जे खरे सुपर हिरो आहेत म्हणजे आपले मावळे, तर त्यांच्याबद्दलची सुद्धा माहिती याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजीमध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून वेगवेगळ्या वयोगटांना म्हणजे वेगवेगळ्या वयाच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज कळावे म्हणून वेगवेगळे खेळणी आहेत. अच्छा. जसं की हे जिक्सॉ पझल आहे, हा मेमरी गेम आहे मोहीम म्हणून, थोड्या मोठ्या मुलांसाठी ट्रम्प कार्डचा आहे. 38 योद्ध्यांची माहिती देणारा एकमेव प्रॉडक्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या योद्ध्यांचं कोणत्या चांगल्या घटना, कोणत्या चांगली बाजू आहे, कोण कशामध्ये तरबेज होते, हे सगळं खेळता खेळता समजतं. तर याची प्राईस काय याची? बोर्ड गेम जो आहे याची MRP 1000 आहे, पण आर्ट फेस्टिवलमध्ये येणाऱ्या सगळ्या ग्राहकांसाठी हा 800 रुपयाला अवेलेबल करून दिलेला आहे. मोहीम हा मेमरी गेम 500 रुपयाचा आहे, तो 400 रुपयाला अवेलेबल आहे. जिक्सॉ 200 रुपयाचा आहे, ते 100 रुपयाला अवेलेबल आहे. आणि ट्रम्प कार्ड हे 150 रुपयाला अवेलेबल आहे. आणि आपल्याला ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल तर तुमचं ऑनलाईन जर ऑर्डर द्यायची असेल तर आमचं वेबसाईट आहे www.themawla.com themawla.com. तर मित्रो, खरोखर ना छान काम करत आहेत. कारण आताच्या ह्या युगामध्ये बघायला गेलं तर बरीचशी चिल्लर पार्टी जी आपली आहे ती फ्री फायरसारखे गेम खेळत असतात, पण त्यांना थोडंसं कसं या गोष्टीकडे न जाण्यासाठी आपण असे गेम मित्रांनो परचेस करा. खूप छान आहेत. आपल्या महाराजांचा इतिहासच तुम्हाला पण समजेल आणि त्यांनी केलेले कार्य पण तुम्हाला समजतील. तर छान असं आपल्याला माहिती दिली त्यांनी. तर आवर्जून तुम्ही मित्र होय यांच्याकडून, आणि मी तर बरेच त्यांचं नाव ऐकलं आहे, पण तुम्ही या माणसांकडून, तुम्ही या मावळ्यांकडून तुम्ही हे गेम असे तुम्ही खरेदी करू शकता. तर धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. तर मित्र, खूप छान अशी माहिती आपल्याला इकडे मावळा स्टॉलच्या इथे भेटली आहे. तर खरोखर छान माहिती दिली आहे आणि खरोखर तुम्ही मित्र हो गेम हे परचेस करा, कारण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला समजेल. आणि पाठीमागे बघताय अजूनही आता गर्दी वाढत चालली आहे. तर थोडं तुम्हाला दाखवतो. तर इकडे तुम्हाला लोगो पण दिसतील, आणि आपण गेल्या वर्षी आपण इकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे टी-शर्ट आपण इथूनही खरेदी केली होती. तर छान असे तुम्हाला इकडे टी-शर्ट बघताय. त्याचबरोबर इकडे नाविन्य जज बघताय तुम्ही या साईडला. तर इकडे लेडीज वेअर आहे. बागेकडे अजून तशीच गर्दीच हा. तर आतमध्ये आपण आता आर्ट गॅलरीमध्ये जाऊया, कारण तिकडचं कवर करूया जेवढं होईल तेवढं. तर चला, कारण गर्दी वाढली तर आतमध्ये पण थोडंसं आपल्याला शूट करायला भेटणार नाही. तर चला, आतमध्ये तर प्रवेश केला आहे आपण. तर बरीचशी इकडे या साईडला तुम्ही पुस्तकं बघताय छान असं. तर मित्र हो, जे आहे तुम्ही पिक्चर बघताय तर त्यांच्या इकडे माहिती वगैरे पण दिलेली आहे. तर कसं झूम होणार नाही आणि प्रत्येक गोष्टी तुम्हाला दाखवायला भेटणार नाही, त्याच्यामुळे कसं थोडं दाखवू तुम्हाला. आणि कसं आहे, मोबाईलने शूट करत असल्यामुळे तुम्हाला समजतच असेल, आणि तुम्ही हे समजून घ्या थोडंसं. तर पूर्णपणे हे तुम्ही जी वॉल भिंत बघताय ना, छान अशा आपल्या पिक्चरने पूर्ण कवर केलेली दिसते तुम्हाला. आणि या साईडला सुप्रसिद्ध अभिनेते तुम्ही इकडे बघताय. साऊथ इंडिया
तर मित्र ह्यातला बघता तुम्ही साऊथ इंडियन ॲक्टर्स, त्याचबरोबर ओळखत असाल तुम्ही यांना. तर छान असं क्रिएट केलेलं आहे. तर या साईडला तुम्ही बऱ्याचशा ट्रेनच्या मॉडेल बघताय. तर या साईडला मुंबई मेट्रो आहे, त्याचबरोबर इकडे AC ट्रेन तुम्हाला दिसते आहे. आणि या साईडला तुम्ही हे जे बघताय ते डेक्कन क्वीन. तर बरेचसे छान असे इकडे तुम्ही ट्रेनचे मॉडेल बघता इकडे ठेवलेले त्यांनी. तर जे क्रिएट केलं आहे मित्र हो ना, तर आकाश कांबले. तर इन्स्टा पेज आहे मित्रांनो, इकडे बघताय या साईडला, आणि स्वतः ते इकडे आहेत. तर छान काम आहे. आणि इंस्टाग्राम तुमची ID आहे आता ना? हां. आणि तुम्ही दादरला शिवाजी पार्कला नक्की विजिट करा. हां. मॉडेल्स तुम्हाला 80 लोकांचं सगळं एक चांगलं डिटेल मॉडेल बघा. अच्छा अच्छा, थँक्यू. तुमच्या आई आहेत का त्या? छान काम आहे. तर परत एकदा तुम्हाला दाखवतो इंस्टाग्रामचं पेज तुम्हाला, आणि खरोखरच छान आहे. मराठा आरमार ते तुम्ही इकडे बघताय कसं आहेत त्या. तर पाल जहाज, त्याचबरोबर इकडे तीरकाठी गुलाब जहाज. तर नावं पण प्रत्येक जहाजीची मित्रांनो तिने दिले आहेत. तर या साईडला बघता तुम्ही गुलाब मिराज जहाज. तर प्रत्येक जहाजच्या खाली तुम्हाला नावं दिसत असतील. तर इकडे गलबत जहाज, त्याचबरोबर इकडे आपण बोलतो शिबाड जहाज, जी बोट असते ना आपली, तर इकडे बघा. तर छान असं मित्र हो क्रिएटिव्हिटी तुम्हाला इकडे दिसत असेल. तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे आरमार कसं होतं हे तुम्हाला आपल्या ह्या मित्रमंडळीने दाखवलं आहे. तर नमस्कार. नमस्कार. हे शिवाजी महाराजांच्या आरमारातील, मराठा आरमारातील जहाजांचं प्रतिकृती बनवायचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा, नाही खरोखर मित्र खूप छान आहे, बनवलं आहे. आणि आपल्या पुढच्या पिढीला पण इतिहास सांगता आला पाहिजे की शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये एक्झॅक्ट कशी जहाजं होती, लढाऊ जहाजं कोणती, आपली मालवाहू जहाजं कोणती, असं या जहाजांसाठी आपण छोटंसं खरोखरच छान काम केलं आहे. तर खरोखर तुम्ही मित्र हो तुमचा ID वगैरे, आणि सगळ्यांनी आपल्या या छोट्याशा प्रदर्शन बघायला शिवाजी पार्क नक्की. अच्छा अच्छा. तर गेल्या वर्षी तुमचं होतं का? नाही, यावर्षी कारण गेल्या वर्षी मी फेरी मारली होती. तर खरोखर छान आहे. परत आपण आर्ट गॅलरीच्या इथून बाहेर आलो आणि जायचं होतं बायग्याकडे. पण बायग्याकडे एवढी गर्दी आहे
बघा दाखवता येत. तर समोरचा स्टॉल बघताय तर पूर्णपणे तिकडे थोडीशी गर्दी आहे, कारण आपण तिकडे जाणार आणि आपण आपलं इंट्रोड्यूस करून देणार. त्याच्यापेक्षा थोडंसं गर्दी कमी होऊन दे आणि त्याच्यानंतर मग आपण जाऊया त्याच्याकडे. वाचाल तर वाचाल, तर पुस्तकाशी मैत्री करा. ते तुम्हाला जगाचा अनुभव देईल, एकांतात साथ देईल, अडचणीत आधार देईल, जगण्याचे सार देईल. तर मित्र हो, खरोखर छान हे पुस्तक आहे. तर खरोखर तुम्ही एकदा तरी हे पुस्तक घेऊन मित्रांनो हे वाचा. तर मगाशी ना आम्ही कोणाक भेटो गेला माहीत आहे, खास करून हेंका भेटो गेला बायगॅक. तर 2-3 वेळा फेरी मारलंय मी, पण कशी गर्दी असल्यामुळे कसा एका भेटोक भेटला नाही माका. तर काय म्हणतो, बरा ना? तर छान असतात मित्रांनो इकडे टी शर्टा त्यांची. तर इकडे बघताय, तर आम्ही गेले 1 वर्ष आपण इकडून म्हणजे इकडून किंवा बायग्याच्या पेजवरून पण आपण टी शर्टा घेत आहोत. तर बरा वाटला बघून, आणि खास करून तुका आम्ही बघू केला इकडे आहो, कारण बरेचसे मंडळींनी माका सांगला नाही सबस्क्रायबरने की आधी बायग्याक भेटोक जावा. तर काय म्हणतात बाकी? आता या हां नवीन काय केलात? नवीन कॅलेंडर मालवणी म्हणी त्याच्यावरच. अच्छा, प्रत्येक महिन्याक वेगवेगळी म्हण तुमका भेटतं. हां हां वाचू. हां हां. आपण रविवारी आयतवार बोलतो. तर मित्रांनो बघता, आपण कसं ना आयतवार बोलता आपल्या भाषेत गावठी. तर इकडे तुम्ही बघताय, तर छान अशी कल्पना त्यांनी केली आहे आपल्या. पगार झालो की सुरमई, पगार तर इकडे बघताय तुम्ही, पगार झालो की सुरमई आणि पगार संपलो की बांगडो. तर आपल्या मालवणी बांगडो म्हणजे फेमस आहे. आणि इकडे मालवणी चेडू आहे, बाजारात चालले बॅचेस आहेत आपले. हां, तर इकडे बॅचेस पण तुम्ही बघताय मित्रांनो. अवेलेबल आहे. तालुके आहेत आपले सगळे. तर आपण सिंधुदुर्गातले तालुके बघताय तुम्ही इकडे. तर देवगड, मालवण, वैभववाडी, वेंगुर्ला, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग आणि इकडे आपलं बघताय तुम्ही, तुम्हाला दिसत तर असेलच. आणि बरेचसे असे मित्रांनो टी शर्ट आहेत. आणि ऑनलाईन ऑर्डर करूच्या तर परत आपल्याला माहीतच आहे. तर तुम्ही ऑनलाईन तुम्हाला ऑर्डर करायचं तर बायगा.com वेबसाईट आहे आणि इंस्टाग्राम पेजवर तुम्ही इंस्टाग्राम मेसेज करू शकता. अच्छा, होम डिलिव्हरी येते. अच्छा, कॉन्टॅक्ट नंबर 9545303984. तर छान मित्रांनो कलेक्शन असतं यांचं. तर खरोखर तुम्ही एकदा तरी एक टी शर्ट आवर्जून तुम्ही खरेदी करा. तर मित्र हो, बऱ्याच वेळानंतर बायगॅक भेटला आणि थोडंसं बघितलं तुम्ही बोलताना, आणि मी पण थोडंसं कॅमेरा बाजूला करून तिच्याशी थोडंसं बोललो, कारण थोडंसं इंस्टाग्रामच्या आमच्या ओळखी आहेत, कारण टी शर्ट वगैरे ती क्रिएट छान करते ती लोक. तर त्याच्यामुळे बघितलं असाल. तर असो तिकडचा, तर आपण पोर्शन जो तिकडचा तो कवर केला आहे. आणि आता आपण आलो परत इथे ह्या साईडला, तिकडे पाठीमागे बघताय. आणि 1-2 दिवस मित्रांनो व्हिडिओ लेट झाला तर थोडंसं समजून घ्या. तर अगोदर मी तुम्हाला इंस्टाग्रामवर स्टोरी वगैरे टाकेन, इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर. तर कारण उद्याचा दिवसच आहे रविवारचा, तर त्याच्यामुळे कसं बाय चान्स 1-2 दिवस लेट व्हिडिओ पडली तर थोडंसं समजून घ्या. तर आलो आपण या साईडला. तर थोडक्यात तुम्हाला दाखवतो, कारण जवळ जात नाही आहे, कारण कस्टमर वगैरे पण असतात. तर लांबूनच तुम्हाला दाखवतो. तर या साईडला नावं तुम्ही बघा स्टॉलची, त्याचबरोबर त्यांनी क्रिएटिव्ह म्हणजे काय केलं आहे तिथे तुम्ही बघा. तर या साईडला बघताय तुम्ही शिव ऊर्जा टॅरोट आणि वास्तू कलेक्शनची, त्याचबरोबर दालन महाराष्ट्राचे. इकडे कारवी म्हणजे कारवीच्या साड्या असतात ना
मित्र खूप छान असतात. त्याचबरोबर द वारली आर्ट, तर थोडंसं घेऊन जातो तुम्हाला वारली आर्टच्या इथे. तर या साईडला बघताय मित्रांनो, वारली आर्ट तुम्हाला पेंट केलेली दिसत असेल. आणि त्याचबरोबर इकडे ज्वेलर्स, लेबर पोशाख बाय श्वेता शिंदे. तर श्वेता शिंदे तुम्ही नाव ऐकलंच असेल. त्याचबरोबर ह्या साईडला पण बरीचशी स्टॉल आहेत. झोला क्राफ्ट, त्याचबरोबर लावण्य ज्वेलरी, तर या साईडला बघता लेदर हँडीक्राफ्ट. तर शूज इकडे तुम्हाला भेटतील, अवेलेबल आहेत. वेअर्स, आदिती कलेक्शन, त्याचबरोबर जान्हवी माहेरचा आहेर. वा, काय नाव आहे इकडे बघता तुम्ही. आणि मित्रो इकडे मगाशी आपण बायग्याचं तिकडे स्टॉल बघितलं, तर तिकडे टी शर्ट तुम्ही आपल्या मालवणी तुम्ही बघितलं असाल. आणि या साईडला तुम्ही बघताय तर बऱ्याचशा इकडे टी शर्ट आहेत. तर छान अशा प्रिंटेड केलेल्या आहेत. तर दादांना विचारूया आपण. तर छान कलेक्शन आहे तुमचं. आपण गेल्या वर्षी पण तुमच्याकडून घेतले होते. आणि आमच्या व्ह्युअर्सला काय सांगू इच्छिता तुम्ही, आणि ऑर्डर वगैरे करायची असतील तर कसे करू शकतील ऑनलाईन? अतरंगी नावाचा ब्रँड आहे. ते आपण असे फनी अतरंगी कोट्स मराठीमधले असे आपण टी शर्ट्सवर छापतो. तर आपले लहान मुलांचे पण आहेत आणि मोठ्यांचे पण आहेत. इथे आम्ही छत्रपती शिवाजी आर्ट फेस्टिवल चालू आहे वनिता समाज हॉल दादरमध्ये. तर इथे उद्यापर्यंत आहोत. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यानंतर जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तुम्ही अतरंगी.in म्हणून आपली साईट आहे, तिथून पण ऑर्डर करू शकता. डिलिव्हरी वगैरे सगळं फ्री आहे. कॅश ऑन डिलिव्हरीसाठी थोडे एक्स्ट्रा चार्जेस लागतात, पण ऑनलाईन पेमेंट केलं तर फ्री आहे. अच्छा, ऑल ओव्हर इंडिया आपण डिलिव्हर करतो. अच्छा, तर खरोखर मित्र खूप छान असे तुम्ही बघता इकडे टी शर्ट आहेत. काही सध्या रिसेंटली लॉन्च केलेत ओव्हर साईज मराठी प्रिंटेड. अच्छा, तुम्हाला क्वचित कुठेतरी मिळतील. आपण पहिल्यांदाच लॉन्च केले, असे अजून बाहेर असे मिळत नाही मराठीमध्ये. हे पण एक आहे. तर बघताय मित्रांनो, खूप छान असं क्रिएशन आहे इकडे बघताय तुम्ही. तर धन्यवाद दादा. ओके, थँक्यू. तर खरोखर मित्रांनो, तुम्ही इकडे ना, तुम्हाला मी दाखवलं तुम्हाला इकडे, तरी पण तुम्ही या साईडवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. धन्यवाद. काय माहिती द्याल थोडंसं? सो बेसिकली ह्या इन्स्टॉलमेंटचा अर्थ हा आहे की आत्ताच्या वेळी खूप कन्स्ट्रक्शन वाढलं आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळे खूप प्रदूषण पण होत आहे. म्हणून त्यासाठी आमच्या कॉलेजने ह्यावेळी थीम ठरवली आहे की अजून ग्रीनर वर्ल्डसाठी अवेअरनेस स्प्रेड करायची. अच्छा अच्छा. सो हे सगळं जे बनवलं आहे हे आमच्याच क्लासनी C4Xवर कार्ड करतो. खूप छान, चांगलं काम करताय मी. तर खरोखर मित्र हो, आत्ताच्या ह्या जगामध्ये बघला तर कॉन्क्रीटसारखं असं बरंच प्रदूषण वाढत चाललं आहे. आणि खूप छान ताईंनी आपलं ह्या काम केलं इकडे बघताय तुम्ही. तर खरोखर माझा पण सपोर्ट तुम्हाला असणार आहे. काही लागलं तर कोकणी मयूर माझं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही मेसेज वगैरे करू शकता. तुम्हाला काय मदत लागली तर मी आवर्जून या गोष्टीसाठी येईन मी. तर खूप छान मित्र हो आहे. थोडंसं लांबून दाखवलं आहे, पण थोडंसं आलो आपण इकडे. कला बाय नंदा, तर शिव ऊर्जा टॅरोट अँड वास्तू कन्सल्टी. कारण मी थोडंसं लांबूनच बघितलं होतं, पण इकडे खूप छान असं वर्क केलेलं आहे. मगाशी आपण तिकडनं एंटर केली होती आणि बराचसा आपण जो
भाग होता तो कवर केला आहे. तर तिकडनं एंटर केल्यानंतर आपण असा सगळा तुम्हाला दाखवत, मगाशी हा भाग दाखवला तुम्हाला, हा पोर्शन. त्याचबरोबर इकडे आतमध्ये आपण बायग्याचे स्टॉल आहे तर तिकडे गेलो होतो. त्याचबरोबर त्याच बाजूला मित्रांनो आर्ट्स गॅलरी आहे तर तिकडे गेलो होतो. तिकडून झाल्यानंतर मग मित्र परत आपण या साईडला आलो. तर बराचसा भाग मी तुम्हाला इकडे कवर केला आहे. आणि जर काही राहिलं असेल, तुम्ही जर आला असाल आणि काही राहिलं असेल तर थोडंसं क्षमा असावी. तर आता जाऊया थोडंसं फूड कलेक्शनच्या इथे. तर चला. तर मित्र हो, आर्ट गॅलरीच्या इथून आता आपण बाहेर पडलो. तर बघितलं तुम्ही, बरंच तुम्हाला दाखवलं. तर बायगॅग पण भेटलं आहे. आणि आता आपण चाललो फूड स्टॉलच्या इथे, फूड गॅलरीच्या इकडे. तर तिकडे पण बघूया कसं काय आहे ते. तिकडे पण तुम्हाला थोडक्यात दाखवेनच. कारण काय माहीत आहे, मोबाईलने शूट होतो आहे. कारण काय माहीत आहे, मोबाईलने मित्र शूट करतो आहे. त्याच्यामुळे कसं मोबाईल थोडासा पॉवर हीट पण करतो आहे, म्हणजे गरम होतं आहे थोडासा. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं तुम्हाला मी दाखवतो आहे. तर फूड गॅलरी म्हणजे फूड स्टॉलच्या इकडे आपण आता प्रवेश केला आहे. तर बघूया काय काय आपल्याला इकडे फूड्स बघायला भेटतात ते. तर ह्या साईडला पण मित्र हो, बरंचसं इथे क्रिएटिव्हिटी तुम्हाला केलेली दिसते आहे. तर इकडे बघताय तर मित्र हो, फूड फेस्टिवलच्या आता आतमध्ये आपण प्रवेश केला आहे आणि बरंच मोठं आहे. आणि या साईडला बघताय तुम्ही स्टेज परफॉर्मन्स असतील काहीतरी, त्याच्यासाठी तयारी चालू आहे इकडे. तर संध्याकाळी म्हणजे 7-7:30च्या मनाने चालू होतील तिकडे प्रोग्राम. तर तयारी आहे ऑलमोस्ट, म्हणजे 70% झालेली आहे. तर बाकीची तयारी करतायत ते लोक. आणि चला थोडं तुम्हाला फूड फेस्टिवलमधलं फूड्स दाखवतो कसे आहेत ते. आणि आपला पण काहीतरी मालवणी बिलवणी काय फूड्स असतात तर आता तुमका दाखवतोय. तर चला. तर मित्र खूप अभिमानाची गोष्ट वाटतात ती म्हणजे काय माहीत आहे, इकडे शिवतीर्थ वडापाव केंद्र बघताय तुम्ही. तर या साईडला आणि मित्र जुना वडापाव सेंटर आहे. 1968ला ओपन झालेला हा वडापाव. तर अभिमानाची काय बोललो माहीत आहे, कारण आपल्या विरार साईडचे आहेत, विरार वसईकर बंधू. तर इकडे बघताय शिवतीर्थ वडापाव केंद्र. आणि या साईडला बघताय एकदम रिझनेबलमध्ये मित्रांनो तुम्हाला इकडे वडापाव, त्याचबरोबर वडा प्लेट, भजीपाव प्लेट, त्याचबरोबर शेजवान वडापाव, मेयोनीज वडापाव, चीज वडापाव तुम्हाला रिझनेबलमध्ये दिसतील. तर या साईडला बघताय तुम्ही न्यू मार्तंड मिसळ आणि स्पेशल चहा. तर या साईडला बघताय तुम्ही इकडे आहेत. आणि इकडे त्यांचा मेनू कार्ड वगैरे तुम्ही इकडे बघताय. त्याचबरोबर या साईडला शोभा फूड्स. तर बरेचसे आयटम आहेत. आणि 5 नंबर काउंटरच्या तुम्ही इकडे आलात स्टॉलच्या इथे तर तुम्हाला इकडे 14 चाट कॉर्नर, रगडापुरी, रगडा पॅस्टीस, दिल्ली चाट, दही बटाटा पुरी, बरेचसे आयटम तुम्हाला इकडे चाटचे भेटतील. आणि
ह्या साईडला बघताय तुम्ही खानदेशी खाद्य संस्कृती. तर शेगावची कचोरी, भाकरी पिठलं ठेचा, त्याचबरोबर भाजणीची थालीपीठ पिठलं ठेचा, पुरणाचा मांडा. तर बघता या साईडला तुम्ही. आणि 8 नंबरमध्ये तुम्हाला इकडे ज्योती चहा स्नॅक्स कॉर्नर. आणि त्याचबरोबर या साईडला मित्र तुम्ही बघताय महाराष्ट्राची खाद्य जत्रा. तर ताई तुमचं स्टॉल असतं का कुठे? नाही, माझं रेस्टॉरंट आहे. हां, रुपारी कॉलेजच्या इथे मातोश्री टॉवर्स आहे, तिथे ग्राउंड फ्लोअरला आमचं रेस्टॉरंट. अच्छा अच्छा. झोमॅटोवर पण आम्ही आहोत. अच्छा अच्छा. महाराष्ट्राची खाद्य जत्रा म्हणून सर्च करू शकता. अच्छा. तर मित्र हो, नावाप्रमाणेच मित्र तुम्हाला इकडे सगळ्या मेनूज तुम्हाला दिसतील. इकडे बघताय तुम्ही वडापाव वगैरे, म्हणजे कमीत कमी तुम्ही याच्यामध्ये तुम्ही खाऊ शकता इकडे. तर मेनू कार्ड आहे इकडे. थँक्यू. तर बरेचसे मित्र हो इकडे फूड आयटम तुम्ही बघायला भेटतील तुम्हाला इकडे. आणि तुम्ही बघितलं असाल की कोकणामध्ये उकडीचे मोदक, तर इकडे बघताय तुम्ही बासमती उकडीचे मोदक. काकी गाव कुठचं आहे? हां. तर मित्रांनो आमच्या तिकडचीच असा ही गावाली. तर आम्ही सिंधुदुर्गाचे पुढचे. हां. तर बघता यांच्याकडे पण बरेचसे आपल्या गावाकडील तुम्हाला घरगुती आयटम भेटतील. मालवणचे ना? हां. मग मी ॲक्च्युली आहे देवगडचाच, आणि माझी मिसेस म्हणजे माहेर तिकडे कणकवली सासरवाडी माझी. तर बघताय तुम्ही इकडे छान असं नाचणीचे सत्व पण आहे, बघताय तुम्ही. आणि तुम्ही मुंबईला कुठे असं हे करता? वांगणीला फॅक्टरी आहे. हां. आणि इकडं सेंचुरी बाजार म्हणून एक अच्छा अच्छा. हां, माहीत आहे, प्रभादेवीला. इकडे कल्याणदास उद्योग भवनमध्ये आमचं शॉप आहे. अच्छा अच्छा. तर मित्र हो, आता कसं आहे उद्यापर्यंतच आहे ना इकडे. तर तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही प्रभादेवीला ना ते. हां हां. तर तुम्हाला मी ॲड्रेस देत होतो, कारण काकीच्या पाठीमागे ना इकडे ॲड्रेस पण दिसतो आहे, आणि कार्ड आहे. तर कार्डवर पण तुम्हाला दाखवतो. तर कोणाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता, किंवा तुम्ही स्टॉलवर येऊन तुम्ही ना विकत घेऊ शकता. तर इकडे बघताय तुम्ही, स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला समजेल पटकन. तर छान असं आहे. आणि मित्र हो, आपले मराठी माणूस आहेत, आणि मराठी माणसांना थोडंसं पुढे ढकला, कारण उद्योगधंद्यामध्ये ते आता कुठे ना कुठे या क्षेत्रामध्ये भाग घ्यायला लागले आहेत. तर थँक्यू. हां. तर आपल्याच गावच्या मित्रांनो रत्नागिरी साईडच्या आपल्याला या काकी दिसल्या. आणि साधना किचन, तर यूट्यूब तुम्हाला माहीतच असेल साधना किचन ताईचं. तर या साईडला बघताय तुम्ही. आणि आता आपण मेन जाऊया काय माहीत आहे, आपल्या मालवणी फ्युजनमध्ये. तर चला. तर या साईडला बघताय आपण मालवणी फ्युजन. तर इकडे इल्या तर कसं आपल्या मालवणीत इल्यासारखा वाटता होय ना? तर तुम्ही पण मालवणचे? हां, मी पण सिंधुदुर्गातलाच आहे, देवगडमधला. तर खरोखरच इकडे थोडंसं आल्यानंतर कसं बरेचसे स्टॉल बघितले आपण, पण इकडे कसं आलं तर आपण कोकणात एक तर मालवण्यात इल्यासारखा वाटता. तर बघता इकडे तुम्ही बरं. हां. तर मित्र हो, आता तर थोडासा कसं सेटअप करतायत ते, पण थोडं थोडं तुम्हाला दाखवते की काय काय तुम्हाला इकडे भेटेल.
चिकन असा मालवणी हां. special चिकन भाकरी असा. हां, आता आपला तर फेवरेटच असतं आपला मालवणचं बांगडो एक. तर आणि कसं माहिती आहे, मालवणी माणूस म्हणजे कसं फिश ही इलाज, म्हणजे मच्छी वगैरे ती असतात त्यांच्या थाळीमध्ये. मालवणी लोकांची स्पेशालिटी. हां, तर काही पण जावा, कारण मालवणी माणूस मावळ्याशिवाय राहणार नाही. तर बघताय तुम्ही इकडे. हां, तर इकडे बघताय बरेचसे असे आहेत. तर कसं स्टॉल हां हां ते दिले तिकडे वरती ना त्यांनी. तर चालू आहे मित्रांनो थोडंसं. तर आपण कसं माहीत आहे थोडक्यात दाखवूया तुम्हाला. आणि धोंडस आयटम तुम्ही ऐकला असाल, धोंडस, त्याचबरोबर शिरवळ आहे. तर इकडे बघताय बघलास मित्रांनो काय माहित आहे, पिठी भात आणि सुकाट. म्हणजे मालवणी जेवण प्रॉपर तुमका ना मालवणी आपला आवाज आहात ना, तर खरोखर तुम्ही ना अकडे तकडे जायत राहू नको, डायरेक्ट ना तुम्ही अकडे मालवणी फ्युजन का यावा. तर तुमचं रेस्टॉरंट असा काय काहीतरी घरातूनच करतात ना, मग ऑर्डर वगैरे देऊची असतात डायरेक्ट. कार्ड असा मी कार्ड बनवलं. तर मित्रांनो इकडे कार्ड बघताय, तर स्क्रीनशॉट करून तुम्ही हे कार्ड हे करा आणि ऑर्डर द्या. कारण घरगुती मित्रांनो छान असतं त्यांचं जेवण आहे. मालवणची आठवण नक्की येतात बघलास, तर खरोखरच एकदा तरी ना आपल्या आणि आपलीच माणसं ही आहेत, तर त्यांच्यामुळे कसं म्हणून आपल्या माणसांना तुम्ही आवर्जून घेऊन खावा. हां, आपलोच असा. तर छान असा सेटअप थोडंसं मित्रांनो चालू अजून आहे. तर इकडे शीतल किचन बघताय. आणि त्याचबरोबर मित्र हो या साईडला बरीचशी फूड स्टॉल आहेत. आणि कसं आलं मित्र हो माहीत आहे, अजून कसं माहीत आहे पब्लिक आहे ते अजून यायला लागलं नाही आहे. जसं संध्याकाळ होईल ना तसं मित्रांनो पब्लिक वाढायला लागेल. आणि तसंच स्टॉल मित्रांनो कसं माहीत आहे थोडंसं सेटअप करतायत, कारण संध्याकाळ झाली की मोस्टली तुम्हाला इकडे गर्दी दिसेल आणि प्रत्येक स्टॉल तुम्हाला ओपन झालेले दिसतील. तर त्याच्यामुळे कसं हे स्टॉल तुम्हाला दिसत आहेत. आता कसं माहीत आहे थोड्या वेळाने संध्याकाळी होईल, तर थोड्याच वेळाने मित्रांनो संध्याकाळी होईल, तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे तुम्हाला हे असं स्टॉल दिसतील तुम्हाला ओपन, म्हणजे कसे सेटअप नाही केलेले. तर डेझर्ट पण आहे तुम्हाला इकडे, डेझर्ट पण तुम्हाला भेटेल. तुम्ही मालवणी फ्युजनमध्ये चिकन म्हावरा वगैरे खाल्लात तर तुम्ही इकडे डिझर्ट का पण येऊ शकतात. तर इकडे बघताय मित्र हो 15 मिनटं ऑलमोस्ट लागली आपल्याला इकडे फूड फेस्टिवलच्या आतमध्ये फिरायला. तर बरीचशी स्टॉल आहेत ओपन झालेली आहेत आणि बरीचशी स्टॉल ओपन व्हायची आहेत. तर जसं मित्र संध्याकाळ होत जाईल ना तशी हे स्टॉल ओपन होतील. तर बघताय तुम्ही इकडे. आणि आपलं मित्रांनो कोकणातील मालवणी फ्युजन पण मित्रांनो इकडे रेस्टॉरंट म्हणजे स्टॉल आहे. तर आला तर तुम्ही मित्रांनो या संडेच्या दिवशी, आज तर सॅटरडे आहे म्हणजे शनिवार आहे, पण शनिवार ऑलमोस्ट सपायलाच आलेला आहे. तर संडेला आलात तर मित्र हो आपल्या मालवणी फ्युजनला तुम्ही आवर्जून भेट द्या आणि चिकन वडे मच्छी वगैरे म्हावरा बिवरा जा काय तुमका खावचा तर खावा. आणि त्याचबरोबर आपल्याला रत्नागिरीच्या काकी तिथे दिसल्या, म्हणजे उकडीचे मोदक जे आपले असतात, तर त्याचं पीठ वगैरे म्हणजे आपले कोकणातील ज्या वस्तू असतात ते तुम्हाला तिकडे मुबलक दरामध्ये भेटतील. त्यांचा तुम्हाला ॲड्रेस पण दिला आहे, म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊनच ठेवीन. त्याचबरोबर तुम्हाला मी मगाशी स्क्रीनशॉट काढायला सांगितलं होता, तर तेही तुम्हाला दाखवलं. तर असं थोडं तुम्हाला, तर मित्र असं थोडंसं तुम्हाला हे दाखवलं आहे फूड फेस्टिवल. तर बऱ्यापैकी तुम्हाला मी कवर केलं आहे. तर चला आता आपण आता परतीचा प्रवास आता इथून करणार आहे, म्हणजे इथून आता निघणार आहे. छान असं मित्रांनो वाटलं आपल्याला इकडे. तर चला.
तर मंडळी, फूड फेस्टिवल त्याचबरोबर आर्ट फेस्टिवलच्या इथून आता आपण बाहेर आलो आणि आता आपण चाललो आहोत घरी. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं असाल की खूप छान पद्धतीचं आयोजन केलेलं आहे या आपल्या संस्थेने. तर खूप छान वाटलं. त्याचबरोबर बायगॅक पण भेटला आणि मालवणी फ्युजन तुम्ही मित्रांनो बघितलं असेल, हॉटेल रेस्टॉरंट तिथे होतं. तर खूप छान आपलं तेही तुम्हाला दाखवलं. आणि त्याचबरोबर आपल्या रत्नागिरीची काकी पण होती उद्योजक म्हणून तिथे. तर खूप बरं वाटलं की कुठे ना कुठे मराठी माणूस व्यवसायामध्ये उतरायला लागला आहे. तर चला, व्हिडिओ थोडीशी लांब झाली असेल आणि कसं माहीत आहे, कामावरनं डायरेक्ट इकडे आलो होतो. तर त्याच्यामुळे कसं जेवढं तुम्हाला दाखवायला मला पॉसिबल झालं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे. तर चला, व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. आणि मित्रो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आर्ट फेस्टिवल तुम्ही तिथे बघितलं असाल कशा पद्धतीने होतं ते. तर कधीतरी आवर्जून एकदा तरी मित्रांनो गड किल्ल्यांना जाऊन तिथे संवर्धन करा गड किल्ल्यांचे. तर एवढंच आहे. तर चला, पुन्हा भेटू अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि स्वयं रहा.